थर्ड प्राइज कृषि शर्मा, सेकंड प्राइज श्लोक माली वृंदा है। जूली मैम ने जो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किए बच्चों के लिए, जेकेएस एक्सेलेंस की तरफ से रेटिंग टूर्नामेंट, रैपिड रेटिंग टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किए ना, बहुत ही अच्छे से उन्होंने अरेंजमेंट्स किए। पेरेंट्स के सिटिंग एरिया से लेकर बच्चों के लिए खेलने के लिए बहुत ही अच्छे से उन्होंने अरेंजमेंट्स करके सक्सेसफुल टूर्नामेंट साबित किए हैं। और बहुत से बच्चों को रेटिंग मिल जाए और भी आगे जाकर बहुत सारे टूर्नामेंट्स वो ऑर्गेनाइज़ करें और बहुत से बच्चों को प्रोत्साहन करते रहे। थैंक यू। It was great experience in this tournament. It will really encourage your child and yes, अशा मॅचेस सारख्या व्हायलाच पाहिजेत. खूपच छान एक्सपिरियन्स होता. फोर्थ प्राइज युवन सुनील मोरोले, थर्ड प्राइज ऑल्डरसन कर्मा, दुसरी जे रॅपिड रेटिंग स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल मी जुईली, तिचे मिस्टर प्रशांत आणि त्यांच्या सगळ्याच चमूचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. एक खूप सुंदर पायंडा त्यांनी या भागात सुरू केलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे यावर्षी जवळजवळ 600 खेळाडू, 585 खेळाडूंचा विक्रमी सहभाग या स्पर्धेला लाभला. की जेव्हा या हॉलची क्षमता जिथे 450ची आहे तिथे 600 खेळाडूंना आज इथे खेळायला मिळालं. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन होतं आहे, पुढच्या वर्षी निश्चितच ही स्पर्धा 1000 खेळाडूंचा टप्पा गाठेल. केवळ संख्येतच नाही तर अत्यंत सुंदर आकर्षक ट्रॉफी, खूप सुंदर कॅश प्राइजेस या स्पर्धेला मिळाला. प्रतिसाद यावरून दाखवतं की 4 ग्रँड मास्टर्स, जवळजवळ 8 आंतरराष्ट्रीय मास्टर, फिडे मास्टर, वुमन इंटरनॅशनल मास्टर असा अनेक प्रथितयश खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेला लाभणे म्हणजे ह्या स्पर्धेच्या यशाची एक खूप मोठी पावती म्हणायला लागेल. एवढ्या मोठ्या संख्येने एवढे मोठे खेळाडू रॅपिड स्पर्धेला मिळणं ही मला वाटतं ही पहिलीच घटना असेल. मी निश्चितपणे जुईली, प्रशांत आणि सर्वांचं खूप मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वर्षासाठी अजून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी अभिनंदन करतो, विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला त्यामुळे हे विजेते आहेत. त्यामुळे सर्वांचं अभिनंदन करतो. ऑर्गनायझरचंही अभिनंदन करतो की त्यांनी सलग या स्पर्धेचं आणि अशाच स्पर्धा जुईली घेत राहील. तिचं फ्युचरसाठी पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फिफ्थ प्राइज ग्रैंड मास्टर संकल्प गुप्ता, फोर्थ प्राइज अद्विक अग्रवाल, नमस्कार, मी डॉक्टर अभिनंदन बोकरिया. आज तुमच्यासमोर याच्यासाठी आलं की मी तसं तर बाय प्रोफेशन डेंटल सर्जन आहे, पण आज जिथे मी उभा आहे जेकेंनी एक चेस कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती. दिस इज द सेकंड इयर फॉर देम. इथे मी येऊन बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की जे यंगेस्ट पार्टिसिपंट आहे ते 5 वर्षाची एक लहान मुलगी
जिचा बर्थ इयर 2019 ऑब्वियसली, आणि एल्डेस्ट प्लेयर वॉज अराउंड 70 इयर्स. तर लहानपणापासून तर जे सगळ्यात जास्त वयोगटाचे टुर्नामेंट्स आहेत, स्लॉट्स आहेत, ते सगळे कवर करून जे केनी ही जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती याच्यात साधारणतः 550च्या पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले होते. तर मला असं वाटतं की मी डॉक्टर असूनसुद्धा जेव्हा या बुद्धिबळाच्या खेळामध्ये रुची अशी घेतो आहे आणि नुकत्याचंच जे वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली त्याच्यात भारताचा झेंडा फडकवला आहे आपले गुकेशनी. तर हे सगळं बघून पुण्यासारख्या शहरामध्ये पुढची जेव्हा पण कोणती टुर्नामेंट होणार, मला असं वाटतं की 550 जर आज इथे या टुर्नामेंटमध्ये सहभागिता झाली आहे तर पुढच्या याच्यात 1000-1500 पर्यंत जायला काही हरकत नाही.